बघा आपण 40ची कटोरी काढतोय. माप घेतलेले. याची उंची आहे 14, तर आपण घेतली 14.5. शिवण्यासाठी अर्धा इंच ठेवली. इथं वरती उंची 14 14.5 आहे. त्यानंतर छाती आहे 40, तर आपण 40 तर 10 घेतोय. त्यानंतर कंबर घेतोय. कंबर आहे 36, 9 चौक 36. तिथं शिलाईसाठी ठेवले 2 इंच. त्याची आपण कटोरी काढणार आहोत. आता आपण गळा घेतोय 2.5 आणि शोल्डर साठी ठेवलंय 3.5 इंच. आता हा 6 आलाय मुंडा, इथं 6 घेतोय आपण. बघा 6 आणि इथं ही छातीची मार्किंग आहे 6 6 तर 3. आता हा जे बिंदू आहे तर हा ह्या बिंदूला जोडायचं. बघा ही शिवण्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. आता आपल्याला ह्याची कटोरी काढायची. कटोरी काढायची तर आपण वरती शोल्डर पासून खाली गळा 5 ठेवलाय. 5 वर मार्किंग केले. त्यानंतर ह्या मुंडा आणि ही कटोरीची बाजू ह्या दोन्हीचं अंतर फक्त 2 पाहिजे, त्यामुळे आपण इथून 2 ला खूण केली. आणि त्यानंतर हे जे मुंडा आहे तो आपण इथं सरळ खाली मार्किंग करतो आणि गळ्यापासून बघा ही अशी मार्किंग ही झाली कटोरीची. आता ही क्रॉस पट्टी कशी काढली आपण 4 3.5ची 4 आणि इथं 3.5. आणि गोल गळा आहे. गळ्यात असे आकार देऊन घेऊ. चला कट करू. उर्वरित भाग बाजूला काढलाय. ही जी कटोरी आहे आता एक कशी वाढवायची. बरोबर भाग करून घेते. 2 भाग डबल कागद असल्यामुळे आपण वेगळ्या पेपरचा वापर केलेला आहे. आता जी कटोरी काढलेली आहे ती ही कटोरी आपल्याला आधी पहिली आखून घ्यायची. आता ह्या बाजूने आपण 1 इंच वाढवणार आहे. इथं 1 इंचावर खूण करायची आणि इकडं सुद्धा 1 इंचावर खूण करायची. खाली 1.5 इंचावर खूण करायची. बघा इथं मध्यभागी एकदम ह्या दोन्हीचा मध्य काढायचा. बघा ह्या मध्ये आता हे 8 आले. 8चा मध्ये 4 येतोय. तर हे 4 पासून खाली 1.5 इंचाला खूण करायची. इकडं अर्धा इंच घ्यायचंय. इकडं जास्त वाढवायचं नाहीये. आणि ह्या साईडला सुद्धा अर्धा इंच घ्यायचंय. आता जे आपण हे अर्धा इंच वाढवलंय याला जोडून घ्यायचंय. तर हे बघा इकडं 1 इंच आहे. ह्याला हे बिंदूला मिळवायचं.
त्यानंतर हा जो बिंदू आहे तर हे ह्याला मिळवायचा आहे. आणि आता जे इथं 1.5 इंचावर आपण खूण केलेली इथं ही 1.5 इंचावर खूण आहे. तर हे असंच हे 1.5 इंचाचं इथं मार्किंग करायची आणि ही याला मार्किंग करायची. ही आपली 40ची कटोरी झाली. चला तर आपण ह्याला कट करून घेऊया. ही बघा 40ची कटोरी आहे. आता ही पूर्णपणे कटोरी झाली. 1 इंच वाढवलंय, ह्या बाजूला 1 इंच वाढवलंय, इथं अर्धा इंच वाढवलंय, इथं सुद्धा अर्धाच इंच वाढवलंय. आणि जे वाढवलेले आहेत ते बिंदू एकाला एक जोडून घेऊन कटोरीला आकार दिलेला आहे. आता आपली हे मध्यभाग आलाय, इथून मध्यभागी मध्यभागीचा बघा सगळं